काका आम्हाला वाचवा हे वाक्य आजही शनिवार वाड्याच्या भिंतीतून ऐकू येतं असं पुण्यात म्हटलं जातं. आपल्याच काकाने रचलेल्या कटापासून सुटका करण्यासाठी हा पुतण्याचा आकांत होता. पण सध्याच्या राजकारणात अनेक काकांना मला पुतण्यापासून वाचवा असं म्हणण्याची वेळ आली. कारण महाराष्ट्रातील काका पुतण्याच्या राजकीय वादात पुतण्यांनीच काकांना चितपट केले. ज्या नेत्यांना पुतण्यांनी त्रास दिला त्या सर्वांना त्यांच्याच काकांनी कधी काळी राजकारणाचे धडे दिले होते. आता काका पुतण्याच्या राजकीय लढाईत कोणता पुतण्या काकांवर कधी भारी पाडला पाहूया या व्हिडिओमधून. बारामतीच्या काका पुतण्याची कहाणी. काका पुतण्याच्या वादात सध्या प्रत्येकाच्या तोंडी असलेला वाद म्हणजे शरद पवार विरुद्ध अजित पवार. अजितदादांना शरद पवार यांनीच राजकारणात आणले. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकापासून ते राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत अजितदादांना संधी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या शब्दाला मोठं वजन होतं. पवारांसाठी महत्वाचं असलेलं पुणे जिल्ह्याचं राजकारण हे फक्त अजित पवारांच्या शब्दांवरती फिरत होतं. अजितदादांच्या वडिलांचं अकाली निधन झालं होतं. त्यामुळं अजितदादांवर शरद पवारांचा विशेष जीव होता. म्हणूनच आपल्या कुटुंबातील कोणत्या पुतण्याला पुढे आणायचं याचा जेव्हा पवारांना निर्णय घ्यायचा होता तेव्हा त्यांनी अजितदादांना संधी दिली. त्यावेळी कुटुंबातील इतर पुतणे नाराज झाले. त्याची पर्वा पवारांनी केली नाही. आता मात्र याच अजित पवारांनी आपले काका राजकारणातून निवृत्त का होत नाहीत, माझ्या हातात संपूर्ण कारभार का देत नाहीत असे म्हणत काकांचा पक्ष आणि चिन्ह आपल्या ताब्यात घेतले. आता पवार काकांना आपल्याच पुतण्याविरोधात लढावं लागणार आहे. राज ठाकरेंनी काकांची साथ सोडली. महाराष्ट्रातील काका पुतण्याच्या वादाचे दुसरे महत्वाचे उदाहरण म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे. बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली होती. हा पक्ष सत्ता स्थापनेपर्यंत पोहोचला. 1995 मध्ये हा पक्ष सत्तेत आल्यानंतर राज ठाकरे लोकांना माहिती झाले. काकांच्या कलेपासून सगळेच गुण राज यांच्यामध्ये होते. वक्तृत्व, व्यंगचित्र, संगीत अशा अनेक बाबतीत राज यांना बाळासाहेबांचा वारसा मिळाला होता. मात्र 2002 मध्ये बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना अधिकृत राजकीय वारस घोषित केल्यानंतर राज ठाकरेंनी वेगळी वाट धरली. आपल्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले असा आरोप करत त्यांनी मनसेची स्थापना केली. राज यांनी अजितदादाप्रमाणे आपल्या काकांचा पक्ष पळवला नाही, पण काकांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची राजकीय शक्ती कमी केली. त्याबद्दल बाळासाहेबांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली, पण राज ठाकरेंनी स्वतंत्र वाटचाल सुरूच ठेवली. राज आणि उद्धव एकत्र यावे असे अनेकांना वाटते, पण दोघंही आता दोन ध्रुवावर आहेत. त्यामुळे ठाकरे कुटुंबातील राजकीय भाऊबंदकी पुढील काळातही सुरूच राहणार आहे. मुंडे काका पुतण्याचा राजकीय वाद. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना 3 मुली. त्यामुळे बीड जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात गोपीनाथरावांनी आपला पुतण्या धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवलं. भाजपमध्ये गोपीनाथरावांचं वजन वाढत गेलं तशा धनंजय मुंडेंनाही संधी मिळत गेल्या. त्यांना भाजपच्या युवा मोर्चाचं प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलं. बीड जिल्हा परिषद सदस्य ते उपाध्यक्ष पदावर धनंजय मुंडेंना बसवण्यात आलं. पुढे विधान परिषदेतही त्यांना आमदार केलं, तरीही धनंजय मुंडे यांचं समाधान झालं नाही. 2009च्या विधानसभा निवडणुकीत गोपीनाथरावांनी पंकजा मुंडेंना परळीतून उमेदवारी दिली. येथूनच धनंजय मुंडेंचं आपल्या काकांशी बिनसू लागले. हा वाद इतका पेटला की त्यांनी काकांची साथ सोडली आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. 2019च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव करून धनंजय मुंडेंनी परळीचा आमदार होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर धनंजय मुंडे हे अजितदादांसोबत गेले आहे. भाजप राष्ट्रवादीची युती झाल्याने पुन्हा बहीण भाऊ एकत्र दिसू लागले. सुनील तटकरे विरुद्ध अवधूत तटकरे. रायगड जिल्ह्यामध्ये दबदबा असलेले तटकरे कुटुंबालाही राजकीय भाऊबंदकीने 2016 पासून ग्रासले आहे. तटकरे कुटुंबाची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी ताकद आहे. एकाच वेळी सुनील तटकरे आणि अनिल तटकरे हे 2 बंधू विधान परिषदेत आमदार होते, तर सुनील यांचे पुतणे अवधूत हे विधानसभेचे आमदार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांचा राजकीय वारसदार म्हणून अवधूत हे रायगडचा कारभार पाहत होते. रोहा शहराचे नगराध्यक्ष ते आमदार अशी त्यांना संधी मिळाली, पण तटकरे यांची कन्या आदिती यांचा राजकारणात प्रवेश झाल्यानंतर अवधूत मागे पडले. या कुटुंबातील वाद फार चिघळला तेव्हा खुद शरद पवार यांनीच हस्तक्षेप केला होता. त्यासाठी बारामतीत बैठका झाल्या होत्या, तरीही अवधूत तटकरे आणि सुनील तटकरे यांच्यातील सूर जुळले नाही. नंतर सुनील तटकरे यांनी आपला मुलगा अनिकेत यांनाही राजकारणात आणले आणि आमदार केले. अवधूत यांनी काकांच्या विरोधात भाजपमध्ये प्रवेश केला, पण भाजप राष्ट्रवादीची युती झाल्याने त्यांची अडचण झाली. सध्याच्या परिस्थितीत काकाने पुतण्यावर बाजी मारल्याचं दिसून येते. बीडमध्ये आणखी एका काका पुतण्याचा वाद.
बीड जिल्ह्यात क्षीरसागर कुटुंबानेही आपली ताकद राखली आहे. क्षीरसागर बंधूंनी 2017 पर्यंत एकत्र राजकारण करत सर्व संस्थांवर आपले वर्चस्व अबाधित ठेवले होते. जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे दुसरे बंधू भारतभूषण क्षीरसागर यांनी आपल्या कामाची विभागणी केली होती. स्थानिक कारभार भारतभूषण क्षीरसागर पाहत होते, परंतु जयदत्त क्षीरसागर यांचे तिसरे बंधू रवींद्र क्षीरसागर यांचा मुलगा संदीप क्षीरसागर यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर सर्वच गणित बिघडलं. 2017च्या बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी आपल्या वडिलांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरवले. त्यामुळे रवींद्र क्षीरसागर विरुद्ध भारतभूषण क्षीरसागर दोन भावातच लढत झाली. येथे संदीप क्षीरसागर यांनी आपल्या दोन्ही चुलत्यांना पराभवाचा झटका दिला. त्यानंतर 2019च्या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात स्वतः संदीप क्षीरसागर रिंगणात उतरले आणि आमदार झाले. सध्या संदीप क्षीरसागर आपल्या काकांच्या विरोधात ठामपणे उभा आहे. महाराष्ट्रातील काका पुतण्याच्या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्या मतदारसंघात असा काका पुतण्याचा वाद आहे का हे आम्हाला कमेंट करून कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा.